नांदेड़ शहर में विधायक आनंद राव पाटिल बोंढारकर ने विधायक आपके द्वार नामक अनोखी पहल शुरू की है, जिसके तहत वो सीधे जनता से संवाद करेंगे और उनकी समस्याओं को जानेंगे। शुक्रवार 13 जून को उन्होंने शक्तिनगर, इतवारा, गाड़ीपुरा, रेणुका माता मंदिर, सिद्धार्थनाथपुरी का दौरा किया और चौफाला में एक कार्यक्रम समाप्त किया। वहीं शनिवार 14 जून को मंडई, सिद्धार्थनगर, रगर गली, होली, सराफा मार्केट और फिर से गाड़ीपुरा का दौरा करेंगे। रविवार 15 जून को किला रोड, शांतिनगर, लोहार गली और बाफना, वजीराबाद के लोगों से मुलाकात होगी। वहीं सोमवार 16 जून को गोवर्धन घाट, सोमेश कॉलोनी, चिखलवाड़ी, गंगाचाल और गुरुद्वारा में दौरे का समापन होगा। नांदेड़ दक्षिण के विधायक की ये पहल जनता की समस्याओं को सीधे चुनने और संवाद स्थापित करने की दिशा में महत्वपूर्ण कदम माना जा रहा है। आज नांदेडमध्ये आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे। त्याचं कारण असं आहे की सर्वसामान्य जनता हे आपल्या ऑफिसला किंवा आपल्याकडे न येता आपण लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे आणि ती समस्या आपण सोडवल्या पाहिजे। यासाठी आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम आम्ही शहरामध्ये चालू केलेला आहे। प्रत्येक वार्डामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेत आहोत। जे काही समस्या प्रायोरिटीने सोडवता येतील ते आम्ही सोडवत आहोत आणि जनतेमध्ये आणि माझ्यामध्ये एक कनेक्टिव्हिटी राहावी, संवाद राहावा, यासाठी आपण हे आमदार आपल्या भेटीचा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे। जेणेकरून जनता आपल्याला मतदान देते। मतदान दिल्याच्या नंतर लोकप्रतिनिधी म्हणून जे आपलं काम आहे ते काम आपण केलं पाहिजे, हा उद्देश डोळ्याच्या समोर ठेवून हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे। जेणेकरून जनतेमध्ये गेलं पाहिजे। आपण ज्या भागात जातो ग्राउंडवर गेल्याशिवाय समस्या कळत नाहीत, म्हणून प्रत्यक्षात आम्ही त्या भागामध्ये, त्या गल्लीमध्ये आम्ही चाललो, तिथल्या समस्या स्वतः जाणून घेत आहोत। अनेक समस्या लोकांच्या या भागामध्ये आहेत, शहराच्या अनेक भागामध्ये आम्ही चाललो। आम्हाला त्या ठिकाणी समस्या जे काही उद्भवत आहेत, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये समस्या आहे। ड्रेनेजचा विषय आहे, नाल्यांचा विषय आहे, कचऱ्यांचा विषय आहे, अनेक समस्या, ट्रॅफिकचा आहे, अतिक्रमणचा आहे, अनेक गोष्टी या ठिकाणी अडचणीच्या आहेत। ते जाणून घेतले आम्ही आणि ते सोडवण्याचं काम आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत। मी अधिकाऱ्यांना या ठिकाणाहून फोन सुद्धा केले। मी दौरा शहराचा झाल्याच्या नंतर एक महानगरपालिका यांची बैठक लावणार आहे। यापूर्वी सुद्धा मी बैठक लावली होती आणि एक दौरा करून मी बैठक लावणार आहे। ज्या ज्या भागातल्या समस्या आम्ही नोट करून घेतोय ते समस्या प्रायोरिटीने आम्ही सोडवण्याचं काम निश्चित पुढच्या काळामध्ये करणार आहोत। जनतेमध्ये आणि माझ्यामध्ये संवाद राहावा। मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि लोकांनी मला सेवा करण्याची संधी दिलेली आहे, म्हणून मी लोकांमध्ये जातो आणि लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतो आणि ते सॉल्व्ह करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो। म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे। लोक आपल्याकडे किंवा आपल्या ऑफिसला किंवा आपण कुठेतरी एसी मध्ये बसून राहू त्या ठिकाणी लोक येतील असं न करता, ज्या ठिकाणी लोक असतात त्या लोकांमध्ये आपण जाऊन त्या भागामधल्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या अडचणी सोडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय। यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतलाय। यासाठी आमच्या शहरातली सर्व पदाधिकारी, आमच्या शहराचे शहर प्रमुख तुलजेश यादव, आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अमोजी साबळे आणि सर्व आमचे उपशहर प्रमुख, आताच संजय दिलदानी उपशहर प्रमुख, त्यांच्या भागामध्ये हा आम्ही उपक्रम बैठक घेतलेली आहे। यापूर्वी आमचे दुर्गेश बागडे उपशहर प्रमुख त्यांच्याकडे घेतली। अशा अनेक भागामध्ये आम्ही या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे, जेणेकरून आम्ही जनतेमध्ये जाऊन जनतेच्या अडचणी सोडून ठेवू यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। म्हणून हा उपक्रम आम्ही हाती घेतला।
महाराष्ट्र नांदेड़ से सी न्यूज़ संवाददाता भारत वानरे की रिपोर्ट।